केलेली पाटील साहेबांची तब्येत काय झाली? मनोज दादा परवापासूनच त्रास होतो. थोडंसं ॲब्डोमिनल पेन, लूज मोशन आणि फिवर या कंप्लेंट्स 3 दिवसापासूनच होत आहे. आज ते सकाळी परत बीडला दौऱ्याला गेले असताना कार्यक्रमात त्यांना चक्करही आहे. एकंदरीत हे 3 दिवसापासून जे आहे ते सनस्ट्रोकसारखं आहे. ऊन लागल्या कारणाने त्यांना हे सगळ्या कंप्लेंट्स आहेत. आता BP थोडासा 90/70 असाच कमी आहे, त्यामुळे चक्कर आली असेल. ॲब्डोमिनल पेन आताही पर्सिस्टंट आहे. लूज मोशन थोड्या अगोदरपेक्षा कमी झाले. आपण त्यांच्या आता सगळ्या टेस्ट पाठवतो आहे आणि बाकीचे रिपोर्टही आता करून घेतो. बरं, काय काळजी घ्यायला पाहिजे आणि किती दिवस ॲडमिट व्हावं लागेल? नाही, सध्या तर आता हा मे महिना चालू आहे. याच्यात तुम्ही बघताय सकाळी 9:30-10 पासूनच टेम्परेचर 44+ आहे. याच्यात 100% उन्हापासून जेवढा बचाव करता येईल, पाणी जेवढं जास्त घेता येईल, सगळीच काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना 2-3 दिवस झाले ऑलरेडी दौरे पण सुरू आहे, सगळं आहे. त्यामुळे एक्झर्शन प्लस हे उन्हामुळे सनस्ट्रोक जो होतो आपण सध्या सनस्ट्रोकचे कॉमन पेशंट चालू आहेत, ज्याच्यात की हायग्रेड फिवर येतो, ॲब्डोमिनल पेन आहे, बरेच जणांना लूज मोशन आहे, URTI आहे. हे सगळे पेशंट सध्या सुरू आहेत. त्यांनी तर नक्कीच आता पुढच्या 8-10 दिवस तरी आराम करायला पाहिजे. ओके.